नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातल्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. तरच वाहन मालकांना तुम्हाला कायद्याची माहिती पडणार, नाहीतर हे सर्व लोक लुटत राहणार. हे मात्र लक्षात ठेवा. त्यासाठी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. जरूर पहा, जरूर शेअर करा, जरूर कमेंट करा. आता ह्या 2025 सालात QR कोडवालं फिटनेस ऑनलाईन पासिंग झालेलं आहे. आता कडक अंमलबजावणी आजपासूनच चालू झालेली आहे. नवीन वर्षात तुम्ही ऑनलाईननं तुमच्या मोबाईलद्वारे अपॉइंटमेंट घ्यायची RTOची. वाहन पासिंग करायला तुम्हाला वर्षातून 2 वर्षातून हे करावं लागतं. प्रत्येक वाहन मालकांना हिथंच मोठी लूट केली जाते, हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येकानं आता मोबाईलवरनं ऑनलाईन करायची आणि ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी ट्रॅकवरती जायचं. RTOला कुठलाही भाव द्यायचा नाही. नवीन वर्ष 2025 सालात 100% पेपरलेस काम RTOचं करायचं आहे घरातूनच. आणि हे RTOवाले काय, ह्यांना कागद पाहिजेत, कागदच द्यायचा नाही. तर पासिंगच्या टायमाला अपॉइंटमेंट घ्या, त्यावेळेला तिथं पासिंगला जावा. आपल्या गाडीचे हँडब्रेक लाईट, ब्रेक लाईट, तुमच्या आरशे, गाडीचं कोचिंग काय असेल ते, गाडीचा कलर, नंबर प्लेट, गाडीवरती परमिट नंबर बराबर लिहिला आहे का बघा. आणि रिक्षानं तर रिप्लेस टेप हे बाहेर तुम्हाला कुठेही मिळते. त्यांना QR कोडवाली रिप्लेस टेप नाही, हे प्रत्येकानं रिक्षावाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्या ट्रॅकवरती लुटार लोक आहेत, त्यांनासुद्धा भाव द्यायचा नाही. आणि आता चेशी प्रिंटसुद्धा कुणीही काढायचा नाही. जर ट्रॅकवरती कोण तुम्हाला म्हणत असतील चेशी प्रिंट काढा, तर काढायचा नाही. त्या ह्याच्यावरती चेशी प्रिंट असतो. अधिकारी गाडी बघताना रिक्षाचा, टॅक्सीचा चेशी नंबर बघेल आणि त्याच्या हातानं त्याला आवश्यकता असेल तर तो अधिकारी त्याच पेपरवरती लिहिल. आपल्या वाहनाचे पेपर सगळे अपडेट ठेवा. इन्शुरन्स, टॅक्स, PUC, तुमचं CNG बाटला पासिंगचं, रिक्षावाल्यांच्यासाठी रिक्षा टॅक्सी, काळी पिवळी रिक्षा टॅक्सी आणि मीटर, काळी पिवळी टॅक्सी यांच्यासाठी मीटरच्या पावत्या, म्हणजे जे आपलं रिडिंग मीटर झालेलं असतं त्याचं फिटनेस नूतनीकरण करतेवेळी मीटर टेस्ट घ्यावी लागते. आणि सर्वसाधारणपणे कायद्यानुसार 6 किलोमीटरची टेस्ट घ्यावी लागते, 6.5 किलोमीटरची. परंतु RTO अधिकारी जागेच्या अभावी 2-2 किलोमीटरवर घेतात. बरीचशीच लोकं आजही अशी आहेत की तुम्ही मीटर पासिंगला गेला की तिथं 300 रुपये घेतात. ते गुंडा लोक आहेत आणि ते RTOचे दोस्त आहेत. 10 पैसे कोणी द्यायचे नाहीत. आणि जर तुम्हाला कुठल्याही ट्रॅकवर कुठेही कोणीही असून द्या, आणि जर तुम्हाला 300 रुपये मागायला लागला तर 100 नंबरला ताबडतोब फोन करायचा. पोलिसांना बोलवून घ्यायचं, घेऊन जात त्यांना. घाबरायचं कुणीही नाही, घाबरताय. आणि त्या रिक्षावाल्यांनी तर सगळं हमार गुरु हमार परमिट, हमार गुरु हमार परमिट. नाही पासिंग कधी माहिती आहे, नाही गाडीचा पेपर माहिती, खाली गुरुनं परमिट दिलं, खोटाच दाखला, खोटंच सर्व काही हे आहे. तर प्रत्येक रिक्षावाल्यांसुद्धा आता जागृत झालं पाहिजे. 100 नंबरला फोन करायचा, पोलिसांना बोलवून घ्यायचं, त्यांना ताब्यात द्यायचं. ट्रॅकवरती, पासिंगच्या ट्रॅकवरती तुम्हाला कोणीही असू द्या की इथं 200 रुपये दे, 300 रुपये दे, त्याशिवाय साहेब गाडी पास करत नाही. तुमची गाडी ओके करायची. आणि जाताना आपले पेपरच्या छायांकित प्रती न्यायच्या, एक अपॉइंटमेंटची लेटर आणि तुमचं गाडी पासिंगची फी भरलेली पावती. आणि मग त्याच्या पाठीमागं तुमचे सर्व पेपर लावायचे, छायांकित प्रती लावायच्या, झेरॉक्स कॉपी लावायच्या. आणि तो अधिकाऱ्याला तो घेऊन जाईल. गाडी पासिंग केली की तो घेऊन जाईल. तुमची गाडी पास झाली. पास झाल्यानंतर 48 तासाच्या आत तुमचं फिटनेस हे जोडलंच पाहिजे. 2025 साल कडक अंमलबजावणी. 1 तारखेपासूनच कुणीही घाबरायचं नाही. तक्रार करायला कुणीही वाहन मालकानं भ्यायचं नाही. काही RTOवाले काही करू शकत नाहीत. तुमच्याविषयी ते तक्रार बी करू शकत नाहीत. खाली गुरु लोक बोंबाबोंब करतात, साहेब कामा अटकतो. कारण बिनधास्तपैकी जर तुमचं गाडी पासिंग झाली तर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे 48 तासाच्या आत फिटनेस ऑनलाईनला दिसलंच पाहिजे. आणि जर तुमचं फिटनेस 48 तासात दिसलं नाही, प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे. गुरु बिरू काय नाही, विचारायचंच नाही. गुरु बिरूला विचारताय म्हणून तर तुमचे रिक्षावाल्यांचे 1500-1600 रुपये जातात. तर रिक्षावाल्यांनी तर फोन केला पाहिजे, त्यांच्यामुळं तर तिथं लोचा सगळा होतो या. तर डायरेक्ट प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईलवरनं मुख्यमंत्री कार्यालयाला जर तुमचं फिटनेस जुडलं नाही ना 48 तासात, तर तुम्ही
तुमच्या मोबाईलवरनं मेल करायचे खाली मुख्यमंत्री कार्यालयाला करा, उपमुख्यमंत्री कार्यालयाला करा, सचिवाला करा, आयुक्तांना करा, मुख्य सचिवांना करा की ह्या अधिकाऱ्याला सस्पेंडच करा, माझं फिटनेस जोडलेलं नाही अजून, मला हवालदार लोक तकलीफ देतात, हवालदार लोक मला पकडत आहेत। आता तुम्ही म्हणशीला मेल नंबर आम्हाला कसे मिळणार? गुगलवरून तुम्ही गुगल सर्च करा, तुम्हाला सगळ्यांचे मेल नंबर मिळतात। मुख्यमंत्री कार्यालयाचा मिळतो, मुख्य सचिवांचा मिळतो, सगळ्या RTOंचा मिळतात, परिवहन आयुक्तांचा मिळतात। बिंदासपैकी मेल ठोकायची, ताबडतोब ठोकायची, कोणी घाबरायचं नाही। लाखो मेल गेल्या पाहिजेत वाहन मालकांच्या विषयी, रिक्षावाल्यांच्या विषयी सगळी दुनिया तक्रार करते, तुमच्यावर कारवाई करतात आणि तुम्ही RTOंची तक्रार का करत नाही हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। वाहन मालकांनी पहिल्यांदा तक्रार करायची का? आणि माझं फिटनेस जोडलं नाही, आज 60 तास झाले, 70 तास झाले, त्या अधिकाऱ्याला सस्पेंडच करा, मी शासनाची फी भरली आहे म्हणून खाली मेल करायची। त्या मेलमध्ये स्पष्ट लिहायचं त्या अधिकाऱ्याचं नाव आणि इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याचं नाव हे त्याच्या नेम प्लेट त्याच्या खिशाला असते, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा। गाडी पासिंगला गेलं की करायचं आणि ऑनलाईनला फिटनेस दिसलं की गुरुला वगैरे काही कोणाला काही बोलायचं नाही, हे QR कोडवालं फिटनेस आहे। RTO कार्यालयातून जर आता कोण शिक्का मारून जरी अधिकारी देत असतील ना कर्मचारी पैसे खाण्यासाठी, तरी त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, कारण त्यांनीसुद्धा स्पष्ट सांगायचं आहे ऑनलाईननं हे फिटनेस काढून घ्यायचं बाहेर, तुमचं तुम्ही ऑनलाईनला जोडलेलं आहे आणि मग तुम्ही तुमचा पासिंगची पावती भरलेली जिथे पावती नंबर असतो, गाडी नंबर टाकायचं, तुम्हाला OTP येईल आणि ऑनलाईनवालं फिटनेस तुम्ही काढून घ्यायचं, कुठूनही सायबर कॅफेतनं घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते येतं डिजिलॉकरमध्ये, OTP येईल, OTP सिलेक्ट करा आणि फिटनेस काढून घ्या। चुकी कुणीही करू नका, ही जबाबदारी वाहन मालकांची आहे। ताबडतोब हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे आणि शेअर बी करायचा आहे। मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहायचे आहे। हे ऑनलाईन पासिंग आहे आणि 2025 साल पेपरलेस 7च प्रत्येकानं वापर करायचा आहे। RTOवाले त्यांना भावच द्यायचा नाही, तुम्ही भाव देताय, गुरुला भाव देताय, भावच कोणाला देऊ नका। स्वतःची कामं स्वतः करायची आहेत, कसे काम करत नाहीत ते तक्रार करायला शिकायचं आहे, घाबरायचं नाही। कोणी रिक्षा आल्याला तर काय ते हिंदी भाषिक आहे ना, तर त्यांना काय गाडी नंबर काय माहिती नाही, काय सुद्धा नाही, काय त्याला RTOमध्ये काय माहिती नाही, त्याला लायसन नाही, बिल्ला नाही, त्यांच्यावर तर कारवाई होणारच आहे सगळ्यांच्यावरती। पण अशा पद्धतीनंच काम प्रत्येकानं करायचं आहे, मेल करायचे आहेत, तक्रारी करायच्या आहेत, नुसतं बोलायचं नाही, बिनधास्तपैकी तक्रार करायचं। आणि ऑनलाईन पासिंग अंमलबजावणी 2025 सालात आता चालू झालेलीच आहे। तक्रारीचा पाऊस पडून द्या, तुमचं फिटनेस वेळेवरती होईल। ह्या अधिकाऱ्यांना तक्रारी करायच्या, जाऊन द्यात, त्यांच्या पाठीमागं चौकशी लावायच्या आहेत, काय सस्पेंड झाले तरी होऊन द्यात, त्याबद्दल काही कोणी भ्यायचं नाही, कोणीही भिवू नका आणि मेल करायची, तक्रार करायची। ऑनलाईन पासिंग पेपरलेस सेवा, धन्यवाद।